संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 10 ते 8 तारखेच्या दरम्यान दिव्यांग लाभार्थ्याला अनुदान पडले आणि कालपासून एकूण 28,231 लाभार्थी, यापैकी संजय गांधी अंतर्गत 10,639 लाभार्थी आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत 17,662 आणि बुद्धकार योजनेअंतर्गत 517 अशी एकूण 28,231 लाभार्थ्यांना अनुदान वितरणाची कार्यवाही शासन स्तरावरून सुरू आहे. कोणताही गोंधळ सुरू नाही, सगळं सुरळीत सुरू आहे. जे लोक येते, एखाद्या वेळी पगार सुरू असते त्यावेळी शासनाने ते पोर्टल बंद ठेवलेलं असते, त्याच्यामुळे आपल्याला काय करता येत नाही. जे लोक येतात आपण त्याला हातोहात त्यांचं काम करून देत असतो. कालपासून पोर्टल बंद आहे, 2 दिवस बंद ठेवलंय. शासन स्तरावरून अनुदान वितरणाची कारवाई सुरू असल्या योजनेअंतर्गत जे वृद्ध महिला किंवा माणसं लाभार्थी आहेत त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये अनुदान मिळतं. विधवा महिलेला 1,500 रुपये अनुदान मिळतं. फक्त संजय गांधी योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्याला 2,500 रुपये दर महिन्याला दिले जाते. तसे लाभार्थी आपल्याकडून वगळले जातात. तसं महाडीबीटी मध्ये रिमार्क येतं की सदर लाभार्थ्याची नोंदणी महिला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आहे म्हणून आपल्याकडे रिमार्क येतं, त्याच्यामुळे त्यांना डबल अनुदान जात नाही. उपधारकाला आपण अनुदान वितरित करत असतो, तर आपण मंजूर करून देत असतो त्यांना. शासन स्तरावरून अनुदान वितरणाची कारवाई सुरू असल्यामुळे ही गोड बातमी आहे.